नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। भारतीय भूगोलाच्या अंतर्गत आपण सुरुवात केलेली होती भारतीय कृषीला आणि त्याच्यामधील दोन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी याच्या अगोदर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर जे प्रमुख खाद्यान्न पिके आहेत जसं की गहू झाला, तांदूळ झाला, मका, ज्वारी, बाजरी यांच्या संदर्भात आपण विधिवत चर्चा जी आहे मागील दोन व्हिडिओमध्ये पूर्ण केलेली आहे। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो कडधान्यावरती असणार आहे। तर ह्याच्या अगोदर एक गोष्ट स्पष्ट करतो, भारतीय कृषीला सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी व्हिडिओची साईज थोडीशी काय लहान झालेली आहे। प्रत्येक जो उपघटक आहे या ठिकाणी तर तो डिवाइड करून त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे, आयोगाचा मेन्सचा पेपर झाला किंवा प्रिलिमचा पेपर आहे, कंबाईन ग्रुपचा असेल किंवा कंबाईन सीचा असेल, या ठिकाणी या सर्व पेपर्समध्ये विशेष करून राज्यसेवा आयोगाचा जो मेन्सचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये भारतीय कृषीवरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या तथ्यांवरती असेल किंवा संकल्पनात्मक प्रश्न असतील तर थोडीशी त्याच्यामध्ये वृद्धी झालेली वाढलेली आहे। तर या ठिकाणी बघा, एक कृषीचं महत्त्व असं आहे की राज्यवार आकडे ज्यावेळेस आपण बघतो तर भूगोलामध्ये कृषीचा समावेश होतो। दुसरं, भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना भारतीय कृषी हा एक महत्त्वपूर्ण चॅप्टर त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर कृषी परिस्थितिकी हा एक वेगळा चॅप्टर आहे, जिथं की नवीन प्रगत शेतीवरती प्रश्न विचारलेले असतात। कोणत्या पद्धतीने आधुनिक शेती केली चालली, तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला जातो, तर अशा आधुनिक शेतीविषयी तर भारतीय कृषी समजणं हे अगदी महत्त्वाचं बनतं। आणि येणाऱ्या प्रश्नांचं या ठिकाणी काय विचार केला तरीसुद्धा त्याचं महत्त्व अधिक आहे। म्हणून व्हिडिओजला या ठिकाणी काय छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी डिवाईड केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगून मग त्या आधारे तुमचा अभ्यास पूर्ण होईल या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे। म्हणून व्हिडिओज या ठिकाणी थोडेसे संख्येने जास्त होतील, मात्र घाबरायचं कारण नाही। या ठिकाणी काय लवकरात लवकर आपण भारतीय भूगोल जो आहे तो पूर्णपणे संपवणार आहोत या ठिकाणी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आज बघायचं आपल्याला कडधान्य। ओके, तर कडधान्य नेमकी काय आहेत? ज्या विद्यार्थ्यांचा संबंध शेतीसोबत येतो किंवा जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि आयोगाची तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना कडधान्य म्हणजे काय आहे ही संकल्पना पूर्णपणे स्पष्ट आहे। मात्र नागरी भागामध्ये मर्यादित असलेली जी मुलं आहेत ज्यांचा संबंध शेतीसोबत जास्त येत नाही तर त्यांना कडधान्य म्हणजे नेमकं असतं काय हे माहिती नसेल आणि अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करत या ठिकाणी काय अगोदर संकल्पना क्लिअर करू, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ। बघा, शेतामध्ये घेतली जाणारे असे पीक ज्यांच्यापासून काय डाळींची निर्मिती केली जाते तर अशा सर्व पिकांना आपण काय म्हणतो, कडधान्य म्हणतो। जसं की तुरीची डाळ आहे, उडीद आहे, मुगाची डाळ असते, हरभरा असतो, मटकी असते, मसूर असतं, सोयाबीन असतं या ठिकाणी। तर या सर्व पिकांचा समावेश कशामध्ये केला जातो? कडधान्यामध्ये केला जातो। ओके, तर या सर्व पिकांचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। म्हणजे यांच्या संदर्भातचे महत्त्वपूर्ण असे तथ्य आहेत किंवा कन्सेप्ट आहेत ज्यांच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, तर त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर पहिला पॉईंट असं सांगता येईल कडधान्याच्या संदर्भात मला की सर्व कडधान्ये ही लेग्युमिनेसी कुलातील वनस्पती आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तांदूळ कोणत्या कुलातील वनस्पती आहे, गहू कोणत्या कुलातील वनस्पती आहे, दोन्हींचं कुल एकच आहे, तर ते सांगायचं आहे मला, कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचं आहे। नेक्स्ट, मुळांवरील गाठीमध्ये म्हणजे कडधान्यांच्या मुळांवरील गाठीमध्ये रायझोबियम असते, नायट्रोजन स्थिरीकरण करते। कोण? रायझोबियम नायट्रोजन स्थिरीकरण करते। या ठिकाणी गोष्टी मी सांगतोय त्या स्वरूपात काय लिहून घ्या, बोर्डवरती जे दिलेलं आहे ॲज इट इज कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका, या ठिकाणी एक्सप्लेन करता यायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी काय केलं, पॉईंट शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत तर ते समजणार नाहीत। तर नोट्स कसे बनवायचे हे खूप वेळा मी सांगितलेलं आहे। जोपर्यंत तुम्ही वही आणि पेन घेऊन बसणार नाही आणि नोट्स काढणार नाही तोपर्यंत याचं अध्ययन अपूर्ण आहे, असं लक्षात घ्या। मी सांगेन त्या पद्धतीने त्याला नोट्स बनवून काय लिहत चला। हेडिंग टाकले कडधान्य, त्याच्यामध्ये लिहायचं आहे फर्स्ट, तर सर्व कडधान्य ही लेग्युमिनेसी कुलातील वनस्पती आहेत। मुळावरील गाठीमध्ये असणारे जे रायझोबियम असते कडधान्याच्या तर ते नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं। या वनस्पती मृदेला नायट्रेटची आपूर्ती करतात। कसं? नायट्रोजन स्थिरीकरण करून। सर्व प्रक्रिया आपण समजून घेऊ, फक्त तथ्य लक्षात घ्या आता। म्हणून यांना युरिया नायट्रेट टाकत नाहीत। जमिनीची सुपीकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य काय कडधान्य करतात। ओके, आणि इथं दिलेलं आहे खरीप, त्याच्यानंतर कडधान्य, त्याच्यानंतर रब्बी।
आपल्याला एवढं माहिती आहे की खरीप पिके केव्हा मान्सूनला सुरुवात होते तेव्हा घेतली जातात. ओके, जूनपासून, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 6 महिन्यांमध्ये. त्याच्यानंतर रब्बी पिके जी आहेत तर हिवाळ्यात यांची काय लावणी केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये यांची कापणी केली जाते. यांच्या दरम्यान सुद्धा काय विविध अन्नधान्य पिके घेतली जातात, जसं की कडधान्याचं उत्पादन घेतलं जातं. सर्व गोष्टी आपण काय क्लिअर करू या ठिकाणी. वरी अगोदर जे बघितलंय त्याच्या संदर्भात सांगतो. बघा, खरीप हंगामामध्ये ज्या वेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर शेतामध्ये आपण युरिया टाकतो. ओके, युरिया म्हणजे याला काय म्हणतो आपण, खत असं म्हणतो. खत म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय असतं, याच्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण घटक असतात. साबुदाण्यासारखे छोटे छोटे पांढरे दाणे असतात आणि ते टाकत असताना तुम्ही बघितलं असेल शेतामध्ये. ओके, म्हणजे जे वनस्पती असते वनस्पतींच्या बुडाशी काय हे खत टाकलं जातं आणि लगेचच पाणी दिलं जातं, जेणेकरून काय ते खतातील पोषक तत्व वनस्पतीला भेटायला पाहिजे यासाठी. बघा, खतामध्ये असतं नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. तुमच्या घरामध्ये जर एखादं पांढरं पोतं बघितलेलं असेल युरियाचं तर त्याच्यावरती याचं प्रपोर्शन लिहिलेलं असतं, याचं गुणोत्तर लिहिलेलं असतं. तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम कोणत्या गुणोत्तरामध्ये असतात हे मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगा. सेकंड क्वेश्चन काय, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ज्याला की आपण खत म्हणतो, युरिया म्हणतो, तर ते कोणत्या प्रमाणामध्ये असतात हे काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी. तर याच्यानंतर बघा, तर नायट्रोजनची म्हणजे या 3ही महत्त्वपूर्ण तत्वांची आवश्यकता असते वनस्पतींच्या वाढ आणि विकासासाठी. तर खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस आपण पिकांची अन्नधान्य पिकांची लागवड करतो तर जमिनीतील सर्व पोषणमान असेल किंवा पोषक तत्व असेल तर ते काय करतात, त्याचा वापर करतात. मग या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये जमिनीची सुपीकता कशी होते, कमी होते, घटते. त्याच्यातील पोषक तत्वचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर लगेचच रब्बी पिकांची जर लागवड केली तर त्यांचा आणि वाढ विकास होण्यासाठी जमिनीमध्ये जे आवश्यक पोषक तत्व आहेत त्यांचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आणि आता ही जी कमी झालेलं पोषणमान आहे, पोषक तत्व आहे, ते आपण भरून काढू शकतो रासायनिक खते टाकून. ओके, जे रासायनिक खते म्हणजे हेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे केमिकलच्या स्वरूपात जे असतं तर ते शेतामध्ये आपण टाकतो. म्हणजे कृत्रिमरित्या आपण काय जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र निसर्गातील कुठलंही असंतुलन कृत्रिमरित्या संतुलित करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर त्याचा लगेचच वाईट प्रभाव तर दिसणार नाही, मात्र हळूहळू त्याचे जे काय दुष्परिणाम आहेत ते आपल्याला काय दिसतात. म्हणजे रासायनिक खतांचा वापर केलेले जे काही किंवा औषध फवारणी केलेले जे फळ असतील किंवा पालेभाज्या असतील यांचं सेवन केल्यामुळं मानवी शरीरावरती कुठले कुठले याठी अपायकारक प्रभाव झालेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. हे वेगळं सांगत बसण्याची आवश्यकता नाही. हां, पार्ट ऑफ बायोलॉजी आहे सायन्स सेक्शनचा, तो नंतर कधी बघू आपण, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करेन मी या ठिकाणी. मात्र इथं लक्षात घ्या, निसर्गातील ज्या गोष्टी आहेत तर त्या काय नैसर्गिकरित्या संतुलित व्हायला पाहिजेत. म्हणजे आता कोण करेल, कडधान्य करतील. म्हणजे जमिनीची जी काय पोषक तत्वे कमी झालेली आहेत तर ती नैसर्गिकरित्या कडधान्याची आपण लागवड केली तर कडधान्य काय करतात, नायट्रोजन स्थिरीकरण करतात, मृदेला नायट्रेटची आपूर्ती करतात, मृदेची या ठिकाणी काय सुपीकता वाढते, म्हणजेच काय पोषक तत्वे वाढतात. मग त्यानंतर रब्बी पिकांची काय लागवड केली जाते. अशा पद्धतीने लागवडीची पद्धत वापरली जाते. अगोदर खरीप, मग मध्ये कडधान्य, मग रब्बी, मग परत कडधान्य. येतं लक्षात, अल्टरनेटिव्हली पिके घेतली जातात जेणेकरून काय जमिनीची जी पोषक तत्वे आहेत ती बनून राहतील जमिनीमध्ये. बघा, आता कडधान्य हे काम कसं करतात. बघा, नायट्रोजन स्थिरीकरण कशाला म्हणतो. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की वनस्पतींचा वाढ आणि विकास होण्यासाठी श्वसनाद्वारे कशाचं काय उपयोग करत असतात, नत्रवायूचा, नायट्रोजनचा वापर करतात. हवेमध्ये तर एकूण 78% नायट्रोजन आहे. किती, 78% नायट्रोजन. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असताना म्हणजे 21% ऑक्सिजन आहे फक्त. जिथं बघेल तिथं फक्त काय दिसतं, नायट्रोजन दिसतं आपल्या अवतीभोवती. ओके, मला दिसत नाही सध्या, म्हणजे ती दिसणारी गोष्ट नाही, ती अनुभवू शकतो आपण. तर बघा, तर याचा उपयोग का बरं करत नाहीत वनस्पती. बघा, नायट्रोजन जे सामान्य स्वरूपात हवेमध्ये आहे तर त्याचा वापर श्वसनामध्ये वनस्पती करू शकत नाहीत. जर हेच नायट्रोजन संयुगाच्या स्वरूपात असेल तर मात्र त्याचा वापर वनस्पती करू शकतील. मग संयुग कोणते कोणते आहेत, NO2 आहे, NO3 आहे, त्याच्यानंतर NH3 आहे, म्हणजेच काय अमोनिया ज्याला म्हणतो. तर या संयुगाच्या स्वरूपात असेल तर कुठले कुठले ते मग नायट्रेट आहे, अमोनिया आहे, नायट्राईट आहे. ओके, या संयुगाच्या स्वरूपात असलेल्या नायट्रोजनचा उपयोग वनस्पती श्वसनाद्वारे करू शकतात. आता या नायट्रोजनचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, नायट्रोजनच्या संयुगामध्ये, नायट्रेटमध्ये करायचं आहे. हे काम कोण करतं,
जी कडधान्य आहेत या कडधान्यांच्या काय मुळांवरती लहान लहान गाठी असतात. तर त्या गाठी म्हणजेच काय असतात, ग्रंथी असतात. आणि त्या ग्रंथींमध्ये रायझोबियम नामक काय असतो, एक बॅक्टेरिया असतो, जीवाणू असतो. आणि हा आपल्या जीवनकार्यामध्ये श्वसन कार्याद्वारे काय करतो, हवेतील नायट्रोजन घेतो, एक प्रकारे फिल्टर करण्याचं काम करतो. नायट्रोजन घेतो, त्याला फिल्टर करतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये, नायट्रेटमध्ये करतो आणि जमिनीत मिसळतो. म्हणजे हवेतील इतरत्र फिरणारा जो नायट्रोजन आहे तो फिक्स झाला, जमिनीमध्ये जाऊन पडला, फिक्स झाला म्हणजे स्थिर झाला. यालाच काय म्हणतो आपण, नायट्रोजनचं स्थिरीकरण. आता ही क्रिया कोणी म्हणजे कोण करतं, नायट्रोजन स्थिरीकरण कशा मार्फत होतं, असं सुद्धा प्रश्न आलेला सायन्स सेक्शनचा क्वेश्चन होता. मागील जर प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला काय लक्षात येतील. ज्या गोष्टी मी सांगत असतो की मागील वर्षी आलेलं आहे ते असंच नसतं, तुम्ही क्रॉस चेक करत चला त्या सर्व गोष्टी. ओके, ऑथेंटिक आहेत या ठिकाणी. ओके, सर्वच्या सर्व गोष्टी. तर नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात या ठिकाणी रायझोबियम, त्याच्यानंतर नीलहरित शैवाल आणि त्याच्यानंतर ज्या कडाडणाऱ्या विजा आहेत त्या सुद्धा नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. मात्र कडाडणाऱ्या विजांमार्फत झालेलं नायट्रोजनचं स्थिरीकरण हवेमध्येच झालेलं असतं, ते तिथंच स्थिर असतात, म्हणून त्यांचा उपयोग वनस्पतींना होत नाही. जे जमिनीमध्ये नत्रवायू संयुगाच्या स्वरूपात आलेलं आहे म्हणजे नायट्रेटच्या स्वरूपात, जे की रायझोबियमनं फिक्सेशन केलेलं आहे, नायट्रोजनचं स्थिरीकरण ज्याला म्हणतो, तर त्याचा उपयोग मात्र वनस्पती करू शकतात. म्हणून दिलेला आहे मुळांवरील गाठीमध्ये रायझोबियम आहे, रायझोबियम नायट्रोजनची स्थिरीकरण करतात आणि या वनस्पती मृदेला नायट्रेटची आपूर्ती करतात, नायट्रेट उपलब्ध करून देतात आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. म्हणून 2 महत्त्वपूर्ण पिकांच्या दरम्यान कडधान्याची लागवड केली जाते. आणि या ठिकाणी दिलेला पॉईंट, यांना युरिया किंवा नायट्रेट टाकत नाहीत. जो स्वतः नायट्रेटची निर्मिती करतोय, जमिनीला नायट्रेट उपलब्ध करून देतोय, तयार करून देतोय, जमिनीचं पोषणमान जे आहे वाढवतोय, त्याला आपण युरिया टाकणार का? ओके, म्हणजे पोट भरलेल्या माणसाला परत खाऊ घातल्यासारखं झालं. ओके, तो काही खाणार नाही. ओके, स्वाभाविक गोष्ट आहे. तर हे महत्त्व आहे कडधान्यांचं. दुसरं या ठिकाणी प्रमुख कडधान्य पिके कोणती आहेत. ओके, तर या ठिकाणी काय, ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर काय सर्वच्या सर्व कडधान्य पीक तुम्ही बघितले असतील, केव्हा घेतली जातात, उत्पादन केव्हा घेतलं, तर या सर्व गोष्टी स्पष्ट असतील. बघा, याच्यामध्ये समावेश होतो तूर आहे, हरभरा आहे, मसूर आहे, मटकी आहे, सोयाबीन आहे, त्याच्यानंतर उडीद आहे, तर त्याच्यानंतर मूग आहे, मटकी आहे. तर अशा सर्व या ठिकाणी कडधान्यांचा समावेश होतो. तर यापैकी तूर, हरभरा, मटर, मसूर, मटकी हे जे आहेत तर यांचं उत्पादन काय रब्बी हंगामामध्ये घेतात, म्हणून यांना रब्बी पिके म्हणलं जातं. सोयाबीन, मूग आणि उडीद हे जे 3 पिके आहेत, कडधान्य आहेत, त्यांचा उपयोग म्हणजे त्यांचं उत्पादन खरीप हंगामामध्ये घेतलं जातं, म्हणून त्यांना काय खरीप पिके म्हणतात. ओके, खरीप म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली तेव्हा सोयाबीन, मूग आणि उडीदचं उत्पादन घेतलं जातं. आणि आता सध्या हिवाळा चालू आहे, म्हणजे डिसेंबर महिना आहे, जानेवारी महिना आहे, सॉरी. तर जानेवारी महिन्यामध्ये आता सध्या सगळ्यांच्या शेतामध्ये तुम्ही खूप साऱ्या शेतामध्ये बघितलं असेल, हरभरा असेल हिरवागार असा. ओके, तर म्हणजे हिवाळ्यामध्ये काय ही पिके घेतली जातात या ठिकाणी. आणि पावसाळ्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद. बऱ्याच असं ऐकलंय तुम्ही पावसाळ्यामध्ये की असं म्हणताना आपल्या वडिलांना, काकांना, बाबांना किंवा शेजाऱ्यांना जे शेती करतात त्यांची चर्चा करताना असं घरामध्ये ऐकलं असेल काय की पाऊस खूप पडतोय, बिलकुल उघाड देत नाही, म्हणजे सूर्य म्हणजे या ठिकाणी काय ऊन पडत नाही, त्याच्यामुळे ना रास या ठिकाणी थांबलेली आहे. कशाची या ठिकाणी, म्हणजे उडीद असेल, त्याच्यानंतर मूग असेल किंवा सोयाबीनची रास थांबलेली आहे. खूपच अतिपर्जन्य झाले की मग मूग, उडीद आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. पीक विमा भरला आहे किंवा नाही, तर पीक विमा मंजूर झालेला आहे, पैसे अकाउंटवरती आलेले आहेत, या सर्व गोष्टी आपण ऐकतो. बघा, या सामान्य जीवनाशी तुम्ही कनेक्टेड असाल ना, तर हे पुस्तकी ज्ञान जे आहे आणि आपल्याला असलेला अनुभव जे आहे, तर त्या दोन्ही गोष्टींचं एक सुयोग्य संगम असेल तर आहे ना, तुम्हाला हुशार बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही जर इंटरलेट करू शकत नसाल, उपयोजन करता येत नसेल तुम्हाला शिकलेल्या गोष्टींचं काय रिअल लाईफमध्ये, मग त्या शिक्षणाचा हेतू व्यर्थ ठरतो त्या ठिकाणी. बघा, आयोग पास होणं ही प्राथमिकता आहे, मात्र ते केवळ एकच उद्देश नाही आपला अभ्यास करण्याच्या पाठीमागचं, ही गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, वरील 3ही पिके जी आहेत, कुठली सोयाबीन, मूग आणि उडीद, यांचं उत्पादन ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेता येतं. मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यांमध्ये आपल्याला सोयाबीन, मूग आणि उडीद यांचं उत्पादन घेता येतं जर जलसिंचनाची व्यवस्था असेल, पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात असेल तर. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल, पावसाळ्यामध्ये घेतो आपण उत्पादन सोयाबीन, मूग आणि उडीद यांचं. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये तूर, हरभरा, मटकी, मसूर यांचं उत्पादन आपण घेतोय. त्याच्यानंतर परत उन्हाळ्यामध्ये आपण सोयाबीन, मूग आणि उडीद यांचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे भारतामध्ये 3ही ऋतूंमध्ये कडधान्यांचं उत्पादन घेतलं जातं असं म्हणता येईल. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा काय दिलेला आहे.
कडधान्य उत्पादनात मध्य प्रदेश राज्य कसं आहे, अग्रेसर आहे. मध्य प्रदेश राज्यामध्ये असलेलं तापमान, त्या ठिकाणी असलेलं हवामान, त्या ठिकाणी पडणारं पर्जन्याचं प्रमाण, त्या ठिकाणी असलेली जी भौगोलिक रचना आहे, या सर्व गोष्टी कडधान्याच्या उत्पादनासाठी अनुकूल आहेत. म्हणून मध्य प्रदेश हा कसा आहे, अग्रेसर राज्य आहे. डाळींचा ज्या ज्या वेळेस काय राज्य म्हणलं जाईल अग्रेसर, त्या त्यावेळेस तो राज्य कोणता असेल, मध्य प्रदेश असेल. ओके, तर एक टर्म आहे, त्याला मी सांगेन नंतर जर आठवलं तर. या ठिकाणी काय मध्य प्रदेशला या ठिकाणी काय डाळींचं राज्य म्हणलं जातं, असं एवढं लक्षात ठेवा आतापर्यंत. ओके, सर्वाधिक उत्पादन बघा, फॅक्ट काय काय दिले, क्वेश्चन विचारलेलं या ठिकाणी. भारतामध्ये कडधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत, एकूण सर्व कडधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वाधिक कडधान्यांचं उत्पादन कुठे घेतलं जाईल, मध्य प्रदेश या राज्यामध्ये घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर एकेका कडधान्याचा विचार करायचा आहे. म्हणजे सोयाबीनचा कुठे घेतला जातो, त्याच्यानंतर मूगचं कुठे घेतलं जाईल, हरभऱ्याचं कुठे घेतलं जाईल, मसूरचं कुठे घेतलं जाईल, किंवा तूरचं कुठे घेतलं जाईल. ओके, तर सर्व कडधान्याचा जर विचार केला तर सर्वाधिक उत्पादन जे आहे कडधान्यांचं कुठे घेतलं जाईल, मध्य प्रदेशमध्ये घेतलं जातं. सोयाबीनचं उत्पादन कुठे घेतलं जातं, मध्य प्रदेशमध्येच घेतलं जातं. आणि हरभऱ्याचं उत्पादन मध्य प्रदेशमध्येच. बघा, सोयाबीन हे असं पीक आहे ज्याचं की तेल संपूर्ण भारतामध्ये वापरलं जातं, ऑल ओव्हर इंडियामध्ये. बघा, एकूण कडधान्याचं जे उत्पादन होतं भारतामध्ये, त्यामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या कडधान्याचं उत्पादन होतं असं जर क्वेश्चन असेल तर सोयाबीन या कडधान्याचं उत्पादन होतं. आणि सोयाबीनपासून, कारण सोयाबीनमध्ये 20% तेलाचं प्रमाण आहे. ओके, ती कोणती आहे, सोयाबीनची आहे किंवा सूर्यफूलची आहे. वेगळे तेल मार्केटमध्ये आहेत, म्हणजे जे काय ऑइल प्रोडक्ट्स आहेत. बघा, तर सोयाबीनचं उत्पादन भारतामध्ये सर्वाधिक होतं. आणि सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन कुठं होतं, MP मध्ये. म्हणून MPला, मध्य प्रदेशला सोया स्टेट असं सुद्धा म्हणतात. हा एक तथ्य लक्षात ठेवा. हरभऱ्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं, मसूरचं उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये, आणि तुरीचं उत्पादन कुठं होतं, महाराष्ट्रामध्ये होतं. नेक्स्ट, मध्य प्रदेशला सोया स्टेट असे म्हणतात, ऑलरेडी आपण पॉईंट बघितलाय. डाळींच्या उत्पादन आणि उपयोग या दोन्ही आधारावर भारत हा जगात क्रमांक 1चा देश आहे. तरीही कृषी उत्पादनांच्या आयातीमध्ये भारत सर्वाधिक आयात डाळींची करतो. बघा, दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. डाळींचं उत्पादन जगामध्ये सर्वाधिक कोण करतं, भारत करतो. डाळींचा उपभोग म्हणजे आहारामध्ये किंवा सेवन कोण करतं, त्याचा उपयोग कोण करतो, भारत करतो. आणि कृषी उत्पादनांच्या आयातीमध्ये जर आपण विचार केला तर सर्वाधिक आयात कशाची होती, डाळींची होते. हे कसं आहे, म्हणजे सर्वात जास्त उत्पादन ज्या वस्तूचं आपण घेतोय, सर्वात आयात सुद्धा त्याच वस्तूंचं करतोय, म्हणजे उपभोग या ठिकाणी काही निश्चितपणे वाढलेला आहे. तर याच्या पाठीमागं कारण काय, म्हणजे वापर जास्त वाढलेला आहे. पाठीमागं काय रिझन बघा. रिसेंटली तुम्ही काय आयातीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, चेक करायचं आहे. आता सध्या जेमतेम 5 ते 6 हजार भाव असेल सोयाबीनचा प्रति क्विंटल. मात्र मागील 3 महिन्यांमध्ये या ठिकाणी काय सोयाबीनचे भाव जे आहेत अगदी आभाळाला चिटकले होते जाऊन. ओके, तर 10,000 ओलांडून 12,000 प्रति क्विंटलपर्यंत भाव गेलेला होता. मात्र मोदी सरकारने लगेचच काय केलं, हे शेतकऱ्यांचं सुख मे बी त्यांना म्हणजे बघावलं नसेल असं बरेच जण म्हणतात. मात्र मला सांगा, खरंच जो सोयाबीनचा भाव, सोयाबीनची कमतरता झाल्यामुळे भारतामध्ये जो वाढला होता, 12,000 पर्यंत गेलेला होता, त्याचा उपयोग खरंच शेतकऱ्यांना झालाय का, नाही. शेतकऱ्यांनी सीझनमध्येच, हंगामामध्येच काय केलं होतं, सोयाबीन विकलं व्यापाऱ्यांनी साठवणूक करून ठेवली. भाव ज्यावेळेस काय ढगाला चिटकायला लागले त्यावेळेस त्यांनी तो माल बाहेर काढला. ओके, म्हणजे 12,000 प्रति क्विंटल भाव शेतकऱ्याला भेटला का, नाही भेटला. कुणाला भेटला, मध्यस्थ जी पार्टी असते तर म्हणजे व्यापाऱ्यांना भेटला. ओके, मग त्यावेळेस मोदी सरकारने काय केलं, आयात केलं. म्हणजे भारतामध्ये जर काय रेट स्टेबल ठेवायचे असेल तर काय आयात केलं जातं. हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे त्या ठिकाणी. म्हणजे मागणी जास्त आहे, पुरवठा पण जास्त झाला तर रेट व्यवस्थित राहतात. मागणी जास्त झाला आणि पुरवठा कमी झालेला आहे तर मग काय त्या ठिकाणी काय आपल्याला असं म्हणता येईल की कमतरता भासायला लागते आणि रेट काय होतात, काय काही पटींनी वाढायला लागतात. बघा, म्हणजे ना आपलं कंप्लीट स्टडी नसेल तर असे स्टेटमेंट्स बऱ्याच जणांच्या तोंडून आपण ऐकतो की मोदी सरकारने मुद्दाम काय केलं, म्हणजे कुठल्या सरकारच्या बाजूनी बोलत नाही. तुम्ही एकाच वेळी भूगोलाचा अभ्यास करताय, एकाच वेळी पॉलिटिक्सचा अभ्यास करता आणि एकाच वेळी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता, तर तुम्हाला चित्र स्पष्ट दिसतं की कोण कुणाच्या बाजूनं काय कार्य करतोय किंवा कोण कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या बाजूने कार्य करतो. ओके, तर म्हणजे हाफ नॉलेज इज डेंजर नॉलेज म्हणतात, तर ते आहे ते. ओके, बघा आता याच्या पाठीमागचं रिझन काय. भारत सर्वाधिक उत्पादन करतो डाळींचं, सर्वाधिक आयात करतो डाळींचं. निश्चितच भारत काय करत असेल, उपभोग करत असेल.
बघा अशा पद्धतीने याला जोडण्याचा प्रयत्न करेन मी. बघा आता मी भारत पाकिस्तान म्हणलं तर मग तुम्ही प्रमुख मुद्दा पकडाल धर्म. ओके, एक रिसेंट पिक्चर आहे, आय थिंक रिलीज झालाय किंवा नाही मला माहिती नाही, मात्र त्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये मी प्रवीण तरडेंचा एक डायलॉग ऐकला की भारताने फक्त काय शेजार धर्म पाळायचा आणि परकीयांनी फक्त धर्म पाळायचा, म्हणजे असा ठेका घेऊन ठेवलेला आहे का. आता इथं ते धर्म म्हणजे डोळ्यासमोर ठेवून त्याने हा डायलॉग बोलला होता, मात्र मी बोलत असताना आता धर्म असं म्हणणार नाही. रिझन काय, भारतीयांचा प्रमुख आहार जो आहे तो शाकाहारी आहे. बरेच जण म्हणतील नाही सर सगळेजण रात्री मांसाहार करतात, या ठिकाणी हिंदू असेल मग तो ब्राह्मण असेल किंवा इतर कुठल्याही धर्माचा असेल, ओके, मग इतर कुठल्याही जाती प्रवर्गाचा असेल. तर आता तसं राहिलेलं नाही. या आधुनिक भारतामध्ये आता कोण अगोदर शाकाहारी खात होतं, कोण आता मांसाहारी खातोय, तर आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही, भेदभाव करू शकत नाही. ज्याला जे योग्य वाटतं व्यक्तिगत स्तरावरती तो त्या पद्धतीचं सेवन करू शकतो, त्या पद्धतीचा आहार घेऊ शकतो. मात्र हिंदू संस्कृती सर्वात जुनी संस्कृती आहे जगामधली, 5000 वर्षापासूनची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये शाकाहारी हे काय मुख्य अन्न राहिलेलं आहे सर्व भारतीयांचं, भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचं. ओके, आणि जे आहार ठरतं तर ते धर्मानुसार ठरत नाही. मुळात ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये ते लोक राहतात त्यानुसार त्यांचा आहार ठरतात. मला सांगा इराक, इराण असेल, सौदी अरेबिया असेल, वाळवंटी जे प्रदेश आहेत, जे देश आहेत, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मारामार आहे. मग शेतीचं उत्पादन किंवा शेतातील पिके त्या ठिकाणी घेतले जातील का. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करता येईल की भारताचाच विचार करा, भारताच्या राजस्थानमधला एखादा अगदी शुष्क प्रदेश आहे, त्या ठिकाणी काय त्या ठिकाणच्या लोकांना मेथीची भाजी खायला पाहिजे, रोज गाजराचं सेवन केलं पाहिजे, नाही होणार. त्या ठिकाणी मांसाहारच काय वापर करावा लागतं. व्हेजिटेबल खाऊन जर जगायचं म्हटलं तर मरून जातील. एक सुद्धा व्यक्ती आज राजस्थानमध्ये काही जीवन राहिला नसता. आता तर आणि कालव्यांद्वारे आपण पाणी पोहोचवलेलं आहे, तर तिथल्या लोकांच्या आहारामध्ये काय असतात, फळे असतात, खजूर असतात, जे की खजुरांच्या झाडी शुष्क प्रदेशामध्ये काय येऊ शकतात, तग धरू शकतात कमी पाण्यावर सुद्धा. आणि मांसाहार हे तिथलं अन्न आहे. आणि ज्या ठिकाणी पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात होतं, शेती केली जाऊ शकते, अशा भागातल्या लोकांचं, हिंदूंचं म्हणत नाही मी, अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांचं लोकांचं आहार काय असेल, शाकाहारी असेल. तर अशा शाकाहारी लोकांचं जे अन्न आहे तर त्याच्यामध्ये प्रथिनांचा मुख्य स्रोत काय आहे, तर प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे काय, डाळी. ओके, सर्व प्रकारच्या डाळी, हरभरा असेल, मूग असेल, ओके, त्याच्यानंतर तूर असेल, उडीद असेल, मग उडदाचे आपण पापड बघितले असतील घरी आपल्या, ओके, तुरीचं आपण वरण केलेलं बघितलं असेल किंवा हरभऱ्याचं पुरणपोळ्या केलेल्या बघितल्या असतील. तर यांचा वापर का बरं ठेवतो आपण आपल्या आहारामध्ये, किंवा आई रोज हे पदार्थ का बरं बनवते, किंवा पारंपरिक पद्धतीने हेच का बरं चालत आलेलं आहे, किंवा भाताचा, चपातीचा, भाकरीचाच वापर आपण एक प्रकारे काय त्या ताटामध्ये केलं. असं का बरं केलं नाही की एका दिवशी भात बनवायचा आणि एका दिवशी फक्त चपातीच बनवायची, एका दिवशी भाजीच बनवायची, असं का बरं केलं. सगळे जे पदार्थ आहेत एक संतुलित आहार असायला पाहिजे, म्हणजे प्रथिने असायला पाहिजे, जीवनसत्वे असायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये कर्बोदके असायला पाहिजेत. मी सांगेन पुढे तुम्हाला. ओके, या ठिकाणी तर एकूण कडधान्यांचा विचार करता सोयाबीनमध्ये सर्वाधिक काय प्रथिने असतात. सर्व कडधान्याचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक प्रथिने कशामध्ये आहेत, या ठिकाणी सोयाबीनमध्ये आहेत. बघा जगामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं, USA मध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर भारतात कडधान्य उत्पादनात सर्वाधिक उत्पादन कशाचं घेतलं जातं, सोयाबीनचं घेतलं जातं. सगळ्या गोष्टी आपण काय इंटरलेट करू. देशात कडधान्याखालील एकूण क्षेत्रापैकी 14 ते 15% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. हा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये द्यायचा पॉईंट होता, या ठिकाणी काय जस्ट दिलेला आहे. आपण याच्यानंतर भारतीय भूगोलाच्या नंतर महाराष्ट्राच्या भूगोलाला सुद्धा काय सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी काही पॉईंट लिहून ठेवलेले, प्रमुख पिके, त्याच्यामध्ये असलेलं प्रथिनांचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये असलेलं कर्बोदकांचं प्रमाण लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने सांगेन की प्रथिनांचा उपयोग काय असतो, ओके, कर्बोदकांचा उपयोग काय असतो. या ठिकाणी आता मी बोर्ड क्लीन करतो, या ठिकाणी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला शिकवतोय, तुम्ही ऐकताय, लिहून घेताय. या सर्व म्हणजे डे टू डे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जी ऊर्जा लागते, ओके, आपण ऊर्जा खर्च करतो, तर ती कशामार्फत भेटते आपल्याला, कर्बोदके शरीरामध्ये गेल्याच्या नंतर ती ऊर्जा ATPच्या स्वरूपात काय पेशी स्टोअर करते आणि त्याचाच वापर करून आपण सर्व काय क्रिया करत असतो. या आणि प्रथिनांचा काम काय आहे, शरीरातील ज्या पेशी असतील किंवा उती असतात किंवा स्नायू असतात, मसल असतात, यांचे वाढ आणि विकास प्रथिनांमुळे होतं केवळ. तर याच्यासाठी स्निग्ध पदार्थ असतील किंवा जे फायबर असतं, फॅट असतं किंवा कर्बोदके आहेत, हे या ठिकाणी मदत करत नाहीत. मी असं ज्यावेळेस लेक्चर चालू होतं ऑफलाईन त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारलं की मला सांगा एक लहान मूल मोठं होण्यासाठी
कशाची आवश्यकता असते, काय लागतं. मी विचारला क्वेश्चन, लहान मूल मोठं होण्यासाठी काय लागतं, तर ते म्हणले सर वेळ लागतो. तर त्यांना ॲप्रोच समजला नाही विद्यार्थ्यांना की मला नेमकं काय अभिप्रेत आहे आन्सर त्यांच्याकडून. मी म्हणलं हो वेळ लागतो, वेळेबरोबरच कशाची आवश्यकता असते, प्रथिनांची आवश्यकता असते. आपले केस वाढतात, ओके, नख वाढतात आपले, त्याच्यानंतर दात वाढत नाहीत, ओके, केस आणि नख वाढतात, शरीराचा आकार वाढत असतो. या सर्व गोष्टी म्हणजे वाढण्याची क्रिया कशामुळे आहे, प्रथिनांमुळे आहे. म्हणून प्रथिने आवश्यक असतात, अतिशय जास्त महत्त्व आहे. या ठिकाणी या सर्व गोष्टी जर मी तुम्हाला समजावून सांगितल्या तर आपल्या आहारामध्ये अमुक अमुक पदार्थाचा समावेश का बरं आहे, या सर्व गोष्टी काही क्लिअर होतात त्या ठिकाणी. ओके, बघा तांदळामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे 6%, कर्बोदकाचं प्रमाण आहे 76%. गव्हामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे 15%, कर्बोदकांचं प्रमाण आहे 65%. क्वेश्चन आलेला आहे या फॅक्ट्सवरती म्हणून मी दिलेला आहे. मका हे असं पीक आहे ज्याच्यामध्ये काय प्रथिनांचा अभाव दिसून येतो, मात्र सर्व अन्नधान्य पिकांमध्ये सर्वाधिक कर्बोदके कशामध्ये आहेत, मक्यामध्ये आहेत. म्हणजे असं आहे की 1 प्लेट मका आपण खाल्लं, स्वीट कॉर्न ज्याला म्हणतो, की दिवसभर तुमचं काम भागू शकतं. या ठिकाणी कधी जर प्रवासामध्ये असाल, खूप वेळा तुम्ही काय जे गाड्या असतात किंवा बीचवरती बघितलं असेल किंवा एखाद्या चौपाटीवरती बघितलं असेल किंवा एखादा चौक असतो किंवा शॉपिंग सेंटरच्या आसपास तुम्ही बघितलं असेल, तर अशा पद्धतीने जे स्वीट कॉर्न असतं ते उकडलेलं असतं किंवा भाजलेल्या स्वरूपात काय खायला अगदी चविष्ट लागतं, कारण कर्बोदकांचं प्रमाण त्याच्यामध्ये कसं आहे, अधिकाधिक आहे. बघा सोयाबीनमध्ये या ठिकाणी 45% काय प्रथिने आहेत आणि 20% कर्बोदक नाही काय आहे, तेल आहे. 20% तेलाचं प्रमाण आहे. आणि भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात तर त्याच्यामध्ये किती आहे, 30% काय आहे, प्रथिने आहेत या ठिकाणी. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी काय दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने काय आजचे या ठिकाणी काय घटक संपलेले. फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून काय एक माहिती सांगतो. बघा मार्केटमध्ये म्हणजे जेवढे खाद्यतेल आपल्याला उपलब्ध आहेत ज्याचा की आपण आपल्या किचनमध्ये वापर करतो, सो भाज्यांना फोडणी देण्यासाठी, वरण बनवण्यासाठी, सांबार वगैरे बनवण्यासाठी, संतुलित आहाराचं सेवन तर आपण करतो. या सर्व गोष्टी रोज आपली आई बनवत असते, आपण खात असतो. ओके, ज्या आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार. भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन कशाचं होतं, सर्व कडधान्यामध्ये सोयाबीनचं. तर ज्याचा पुरवठा जास्त होतो तर त्याचे रेट कसे असतील, कमी असतील. आणि सोयाबीनमध्ये 20% एवढं तेलाचं प्रमाण आहे, तर सोयाबीनचं तेल संपूर्ण भारतामध्ये काय विकलं जातं आणि त्याचे रेट कसे आहेत, कमी आहेत. आता कोणते कोणते खाद्यतेल उपलब्ध असतात, म्हणजे सफोला असेल, त्याच्यानंतर सनलाईट आहे, त्याच्यानंतर कीर्ती गोल्ड आहे, रुची गोल्ड आहे, खूप सारे खाद्यतेल तुम्ही बघितले असतील. मात्र त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात या ठिकाणी, म्हणजे कोणत्या कोणत्या या ठिकाणी पल्सेसपासून हे तयार केलेले असतात. सॉरी पल्सेस म्हणतो या ठिकाणी काय, ज्या तेल पिके आहेत तेल पिकांपासून तयार केलेले असतात. एक सोयाबीनचं तेल असतं, त्याच्यानंतर सूर्यफुलाचं तेल असतं, त्याच्यानंतर शेंगाचं भुईमुग शेंगाचं तेल असतं, त्याच्यानंतर मोहरीचं तेल असतं आणि त्याच्यानंतर बस एवढे 4 आहेत. पंजाब हरियाणा राज्यामध्ये तुम्ही जर काय हिवाळ्यानंतर म्हणजे उन्हाळ्यामध्ये होळीच्या अगोदर जर काही दिवस गेला तर त्या ठिकाणी सर्व शेतं तुम्हाला काय पिवळी जर्द दिसतील. कशामुळं, मोहरीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. तर त्या भागामध्ये मोहरीचं उत्पादन खूप अधिक होतं, म्हणून मोहरीचं तेल कसं मिळेल, स्वस्त मिळेल. इतर तेल कसे असतील, महाग असतील. भारताच्या इतर भागांमध्ये जिथं की सोयाबीनचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं, सोयाबीनचं तेल कसं असेल, स्वस्त असेल. शेंगाचं तेल जे आहे, सूर्यफुलाचं तेल त्याच्यापेक्षा महाग आहे, शेंगाचं तेल त्याच्यापेक्षा महाग आहे, घण्याचं तेल त्याच्यापेक्षा महाग असतं, कंपनीतून फिल्टर आलेलं जे आहे तर ते थोडं स्वस्त असतं. हे मार्केटमध्ये आपल्याला समजतं. मात्र बघा या ठिकाणी गोष्टी अशा असायला पाहिजेत की एकाच तेलाचं काय सतत वापर करणं हे काय चुकीचं आहे. तर अल्टरनेटिव्हली आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये तेलाचा वापर करत असताना काही महिन्यांसाठी सूर्यफुलाचं तेल वापरायचं आहे, काही महिन्यांसाठी सोयाबीनचं, काही महिन्यांसाठी शेंगाचं. अशा पद्धतीने एक प्रकारे बॉडीला भेटणारे जे काही पोषक तत्वे आहेत त्यांचं एक संतुलन बनून राहतं. ओके, एकतर तेलाचा वापर कमी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे जे वापर आहे याच्यामध्ये व्हेरिएशन आपण ठेवणं आवश्यक आहे. बघा आपण शिकतोय या ठिकाणी काय, हे तर महत्त्वपूर्ण आहेच. ॲन्सर करतोय, आपल्याला याच्यातून पोस्ट मिळणार आहे, अभ्यास करतोय. मात्र त्याचं उपयोजन आपल्या डे टू डे लाईफमध्ये असणं आणि आपली जी लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड मेंटेन करणं. स्टँडर्ड म्हणजे चांगल्या गोष्टी ठेवणं, वाईट गोष्टी दूर ठेवणं. तर हा हेतू आहे त्याच्या पाठीमागचा. तर मी ज्या सर्व गोष्टी सांगतोय तर ते साध्य झालं असं म्हणता येईल. तर आज या ठिकाणी थांबू आपण. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.